चितळे गावात थरारक खून, माजी सैनिक रणजित निकम यांची तलवार आणि कुऱ्हाडीने निर्घृण हत्या। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पुन्हा एकदा धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। चितळी गावामध्ये जुन्या वादातून माजी सैनिकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार रणजित मदन निकम वय 38 वर्षे हे 4 वर्षांपूर्वी सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले होते आणि सध्या गावी शेती व्यवसाय करत होते। सुमारे 4 महिन्यांपूर्वी गावातील काही व्यक्तींशी त्यांचा वाद झाला होता। या जुन्या भांडणाचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास रणजित निकम हे गावातील तालीम परिसरात गेले असताना अचानक हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आरोपींनी तलवार आणि कुऱ्हाडीने डोक्यावर, हातापायांवर, पाठीवर आणि पोटावर सपासप वार केले। हल्ला इतका क्रूर होता की रणजित निकम गंभीर जखमी होऊन रक्तांच्या धारोळ्यात खाली कोसळले। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमा झाले होते। मात्र काही आरोपींनी हातातील कोयते दाखवत लोकांना धमकवल्याने सुरुवातीला कोणीही पुढे येण्यास धजावले नाही। त्यानंतर ग्रामस्थांनी धाडस करून जखमी रणजित निकम यांना तातडीने मायणी येथील लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले। या घटनेनंतर चितळी गावात मोठी खळबळ उडाली असून नातेवाईकांनी मायणी पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली आहे। जुन्या वैमनस्यातून 5 जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला असून वडूज पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे। काल दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता चितळी गावामध्ये तालमीच्या समोर जुन्या भांडणाच्या कारणावरून रणजित निकम वय 38 वर्ष राहणार चितळी यास पृथ्वीराज पवार, पवन संतोष पवार आणि त्यांचे 3 साथीदार असे एकूण 5 आरोपी त्यांनी तलवार आणि कुऱ्हाडीने मारहाण करून त्यांना जीवे ठार मारलेला आहे। सदर घटनेच्या अनुषंगाने वडूज पोलीस स्टेशन या ठिकाणी खुनाचा गुन्हा नोंद झालेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास माननीय SP सर तुषार जोशी सर, ॲडिशनल SP वैशाली कडूकर मॅडम आणि SDPO रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली API विक्रांत पाटील हे करीत असून त्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एक विधी संघर्षग्रस्त बालक याला पोलिसांनी रखवलीत ठेवलेले आहे, निगराणीत घेतलेले आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।